नमस्कार. जयशंकर माहेश्वरी या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल आणि लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते पटकन करून घ्या. आपला विषय आहे लोकमान्य टिळक निबंध. निबंधाला चालू करायच्या अगोदर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक. लहानांपासून थोरांपर्यंत हे नाव प्रचलित आहे. लोकमान्य म्हणजे काय? तर लोकांनी मान्य केलेला म्हणजेच लोकांनी स्वीकारलेला म्हणजेच लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप संघर्ष केला. तेच आपण आपल्या या निबंधाद्वारे व्यक्त करूयात. चला तर मग विषयाला सुरू करू. लोकमान्य टिळक निबंध. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना टिळकांनी केली. भारताला अनेक थोर पुरुषांची समृद्ध परंपरा लाभली आहे. त्यापैकी एक म्हणजे लोकमान्य टिळक. बाळ गंगाधर टिळक अर्थात केशव गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. गंगाधर पंत हे शिक्षक आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. टिळकांनी चिखलगावी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून 1879 मध्ये BA ची पदवी प्राप्त केली. टिळक हे चांगले पैसे कमावतील असे गंगाधर पंतांना वाटत होतं. परंतु टिळकांनी आपले जीवन देशसेवेसाठी अर्पण करण्याचा निर्धार केला होता. सन 1871 मध्ये टिळकांचा वयाच्या 15व्या वर्षाच्या वयात ताराबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यात ताराबाई यांचा उत्तम साथ मिळाली. टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना. टिळकांनी सन 1980 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि त्यांच्या काही वर्षानंतर म्हणजेच सन 1985 मध्ये
फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. विशेष म्हणजे टिळकांनी कोणतेही मानधन वेतन न घेता ज्ञानदानाचं काम केलं. लोकमान्य टिळक हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ब्रिटिश राजमध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केली. टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल. टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. टिळक होते जहाल, सोसवेना लोकांचे हाल. जाळला ब्रिटिशांचा माल, उधळला स्वातंत्र्याचा गुलाल. टिळकांनी 1881 मध्ये स्वतःची 2 वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांचे नाव केसरी व मराठा होते. वृत्तपत्रांच्या अग्रलेखातून टिळकांनी ब्रिटिशांवर तोफ डागली होती. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असे संबोधत. नंतर त्यांच्या जहाल विचारांमुळे त्यांना लोकांनी लोकमान्य अशी पदवी बहाल केली. लोकमान्य म्हणजे लोकांनी स्वीकारलेला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी लोकमान्य टिळकांना आधुनिक भारताचा निर्माता असे संबोधून त्यांचा गौरव केला होता. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. जहाल विचारसरणी होती, लेखणी तलवार होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती. लोकमान्य टिळक हे स्वराज्यासाठी त्यांच्या लेखणीतून, भाषणातून तत्कालीन समाजाला प्रेरित करत. त्यांच्या याच कार्यामुळे तत्कालीन ब्रिटिश शासनाने त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला होता. या आरोपाखाली त्यांना 6 वर्ष मंडालेच्या तुरुंगात कारावासाची शिक्षाही ठोठावली होती. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. तुरुंगातून बाहेर आल्यावर जेव्हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला तेव्हा देशात आंदोलनाची लाट उसळली होती. लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले होते. लोकमान्य टिळकांनी
1 ऑगस्ट 1920ला न्यूमोनिया या आजाराने प्राण सोडला. लोकमान्य टिळकांना 1 ऑगस्टला पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण भारतात अभिवादन केलं जातं. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर लोकमान्य टिळक यांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. शेवटी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तसेच नवीन विषयांवरती निबंध, भाषण हवे असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी त्या विषयावरती निबंध, भाषण तयार करून चॅनेलवरती अपलोड करेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.